NMMS परीक्षा 2026 मध्ये 180 पैकी 180 गुण मिळवायचे आहे आणि 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळवायची आहे. अशा सर्वच 8वी NMMS च्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता 8वी NMMS च्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण जर पाहिलं तर NMMS परीक्षेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 5,000 प्लस विद्यार्थ्यांना आपण 48,000 रुपयाची स्कॉलरशिप निर्माण करून दिलेली आहे. मागील 8-10 वर्षांपासून YouTube वरती सर्वाधिक NMMS चा अभ्यासक्रम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण रोज मोफत लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे वर्षभराचं नियोजन कसं करायला पाहिजे आणि याच संदर्भात तुम्हाला मी आज नक्की हे 180 गुण कसे मिळवायचे, त्यासाठी कोणता अभ्यास करायचा आणि एकंदरीत वर्षभराचं अभ्यासाचं नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. व्यवस्थितपणे एक एक मुद्दा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. प्लीज समजून घ्या आणि माझी विनंती एवढी असेल, जे शिक्षक हा व्हिडिओ पाहत असतील, जे पालक हा व्हिडिओ पाहत असतील, माझे सर्व प्रिय विद्यार्थीने हा व्हिडिओ पाहत असतील, तर तुमच्या संपर्कातील विद्यार्थी पालक शिक्षकांना हा महत्वपूर्ण व्हिडिओ पाठवा. कारण की महाराष्ट्रातील बरेच असे विद्यार्थी पालक आहेत ज्यांना या 48,000 रुपयाच्या स्कॉलरशिप संदर्भात माहिती नाही. तुमच्यासाठी खरं तर ही स्कॉलरशिप म्हणजेच एक प्रकारची प्रेरणा स्रोत आहे असं मानावं लागेल. कारण की या 48,000 रुपयाच्या स्कॉलरशिपची तयारी मी स्वतः 100% आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अगदी तुमचा निकाल लागेपर्यंत आणि निकाल लागल्यावरती तुमच्या खात्यावरती पैसे येतपर्यंत 100% तुमच्या सोबत आहे. 100% तुमच्या सोबत असतो. विद्यार्थी मित्रांनो, विनंती एवढीच असेल की आपला हा जो व्हॉट्सअप नंबर आहे 9890554231, त्या संदर्भात तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं असेल तर एकतर त्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव वर्ग जिल्हा पाठवू शकता, त्यावरती मी टेलिग्राम ग्रुपची लिंक देईल, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता आणि तिथे आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. कारण की रोज सकाळी 5 वाजता आपल्या या चॅनेलवरती सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या चॅनेलवरती तुमचं रोज एक लाईव्ह असणार आहे. त्या लाईव्ह संदर्भात तुम्हाला रोज सकाळी जॉईन करायचं आहे, सकाळी 5 वाजता. आणि हे लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फ्री असतं, मोफत असतं. आता मेन मुद्द्याकडे येऊया. NMMS परीक्षा नक्की कशा प्रकारची आहे, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकूण 180 गुणांची ही परीक्षा असते. ह्या 180 गुणांच्या परीक्षेमध्ये सॅट म्हणजे स्कॉलास्टिक ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो आपण त्याला, जो की तुमच्या रेग्युलर अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपण जर थोडीशी नजर जर टाकली तर तुम्हाला सामान्य विज्ञान जे तुमच्या 8वीच्या पुस्तकात तुम्ही अभ्यासत आहात त्याची आपण तयारी करून घेणार आहोत. ते 35 गुणांसाठी असतं. दुसरा विषय जर पाहिला तर इतिहास विषय साधारणतः आपण जर विचार केला तर 15 गुणांसाठी आहे. नागरिकशास्त्र 5 गुणांसाठी आहे. भूगोलचा विचार जर केला तर 15 गुणांसाठी आहे. म्हणजे अशी एकूण जर इथपर्यंत बेरीज केली तर साधारणतः 70 होते आणि त्याच्यामध्ये हे गणिताचे 20 मार्क्स मिळवले की त्या ठिकाणी 90 गुण होतात. म्हणजे सॅट साठी गणित असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असेल, विज्ञान असेल, या सगळ्यांचे मिळून तुम्हाला 90 गुणांची तयारी करायची आहे. संपूर्ण तयारी जवळपास दरवर्षी आपण करून घेतलेली आहे. दरवर्षीच्या व्हिडिओ तुमच्यासाठी आताही उपलब्ध आहेत प्लेलिस्ट मध्ये आणि यावर्षी देखील संपूर्ण अभ्यासक्रम मी अतिशय सोपा घेणार आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने घेणार आहे. आणि दुसरा विषय जो येतो तो म्हणजे मॅथचा विषय येतो. मॅथ म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, त्यालाच आपण बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हणतो. आणि हा जो सॅट आहे त्याला शालेय क्षमता चाचणी असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्तेची तयारी जी ऑलरेडी तुम्ही 5वीला पण बुद्धिमत्ता पाहिलेली आहे
त्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, 7वी स्कॉलरशिपला तुमच्यातले काही विद्यार्थी जर मागच्या वर्षी बसले असतील, जशी 7वी स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता असते तशाच प्रकारची बुद्धिमत्ता या ठिकाणी तुम्हाला 8वी NMMS मध्ये पाहायला मिळेल. काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. आपला हा सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आणि बऱ्याच जणांनी मागणी केली, विनंती एवढी असेल की चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा. एखादा महत्वाचा व्हिडिओ अपलोड केल्या तो तुमच्यापर्यंत आधी पोहोचला पाहिजे. लक्षात घ्या. आता वर्षभर अभ्यास कसा करायचा आहे पहा. कसं नियोजन करायचं सर अभ्यासाचं, तर अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये आपण जर विचार केला तर कोणत्या विषयाला किती गुण आहे आणि त्याचा सराव किती करायला पाहिजे हे तुमच्या डोक्यात असणं आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. 1 वर्षाची नाही तर तुमच्यासाठी मी स्वतः तुमच्यासाठी 2015 पासून 2026 पर्यंत जी आता मागच्या वर्षी झालेली परीक्षा आहे त्याची देखील प्रश्नपत्रिका मी तुमची सोडून घेणार आहे. तुमची 100% तयारी असते. रॅपिड स्टडी आपला तुम्ही कधीतरी युट्यूबला सर्च करू शकता. आताही रॅपिड स्टडी म्हणून सर्च करा. फक्त सारे शिकूया रॅपिड स्टडी एवढंच टाका तुम्ही, तुम्हाला सर्व दिसेल. आणि आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी अभ्यास केला हे सुद्धा पाहायला मिळेल. किंवा तुम्ही एकदा प्लेलिस्ट मध्ये जा, आपले आतापर्यंतचे जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांची मनोगत देखील तुम्हाला ऐकायला मिळतील. आता इथे जर पाहिलं तर पाठांतराचा सराव तुम्हाला जास्त करावा लागेल. तो कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे ते पण तुम्हाला मी वेळापत्रकात सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित विषय, जो की 20 गुणांचा आहे. आपल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत तुम्हाला रेकॉर्ड सांगतो, दरवर्षी जेवढे विद्यार्थी बसतात जवळपास 100+ विद्यार्थ्यांना जवळपास 20 पैकी 20 गुण मिळतातच. कारण की मागील बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिझल्ट पाठवले, त्यांना गणितात 20 पैकी 20 होते. हे मात्र खूप चांगली गोष्ट होती पहा. आणि इथे बघा, तुम्हाला लर्न पहिला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे, रिव्हिजन करायची आहे आणि मग परीक्षेला सामोरं जायचं आहे. आता मेन मुद्द्याकडे येऊया. थोडंसं आपलं वेळापत्रक आहे, अभ्यास कसा करायचा. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांची वेगवेगळी वेळापत्रक म्हणजेच शाळांच्या वेळा आहेत असं मानावं लागेल. काहींची शाळा सकाळी 7 ते 12 असते, काहींची 8 ते 2 असते, काहींची 9 ते 3 वाजेपर्यंत असते, काहींची 10 ते 4 असते, 11 ते 5 असते किंवा काहींची 12 ते 6 सुद्धा शाळा आहे. मग आता काय करायचंय, कसं वेळापत्रक बनवायचंय, मी तुम्हाला एक जनरल टाइम टेबलचं वेळापत्रक दिलंय 10 ते 4चं. इथं 10 ते 4 शाळा आहे. आता पहा तुम्हाला काय करायचंय, ज्यांची 11 ते 5 असेल त्यांनी 1 तास पुढं, हा जो इथला पुढचा 1 तास मागं घ्या, असं करायचंय. किंवा ज्याची शाळा लवकर आहे मग त्याने काय करायचं, इथे जो अभ्यास दिलाय तो तुमची शाळा सुटल्यानंतरच्या वेळेमध्ये तुम्हाला तो करायचा. आता इकडे पहा, सकाळी रोज 4:45 वाजता तुम्हाला उठायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो कष्ट करेल त्यालाच ही 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळेल. तुम्हाला पाहायला मिळेल लाईव्हला 1000+ विद्यार्थी जॉईन असतात सकाळी पहाटे 5 वाजता. लक्षात घ्या, किती 1000+ विद्यार्थी. उद्या सकाळी तुम्ही सुद्धा जॉईन करा. 5 वाजता हे लाईव्ह असणार आहे. सर्वांनी बिंदास आणि तुमच्यासाठी मोफत लाईव्ह असेल हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मेन मुद्द्याकडे येऊया. त्याच्यानंतर 5 ते 5:45 वाजेपर्यंत आपलं लाईव्ह असेल. साधारणतः 45 मिनिटे ते 1 तासाचं आपलं लाईव्ह असतं. त्या 1 तासासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. तुमचा सराव त्या ठिकाणी 100% होईल. त्यानंतर 5:45 ते 6 वाजेपर्यंत एक 15-20 मिनिटं तुम्हाला थोडासा व्यायाम करायचा आहे, एक्सरसाइज करायची आहे. नंतर 6 ते 7 या वेळेमध्ये तुम्हाला आवरायचं आहे किंवा नाश्ता असेल तर नाश्ता करायचा आहे. त्यानंतर पहा, ज्यांची शाळा 10 वाजता आहे अशांसाठी 10 ते 4 साठी हे वेळापत्रक आहे. फक्त तुमची शाळा आधी 2 तास लवकर असेल किंवा 2 तास लेट असेल तर काय करायचे, तसं टाइम टेबल मागे पुढे तुम्हाला करायचं आहे. ते मधले शाळेचे 5-6 तास सोडून पहा. आता इथे 6 ते 7 वेळेमध्ये आवरायचं आहे, नाश्ता करायचा आहे. 7 ते 9 वेळेमध्ये पाठांतर करायचं आहे. रोज 1 विषय करायचा आहे. आता रोज 1 विषय कसा करायचा
ते पण तुम्हाला टाइम टेबल मी बनवलंय. इथे पहा, रोज आपण कसं अभ्यास करायला पाहिजे. सोमवारी तुम्ही सामान्य विज्ञानचा अभ्यास करा, मंगळवारी तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा, बुधवारी तुम्ही त्या ठिकाणी नागरिक शास्त्राचा अभ्यास करा, गुरुवारी तुम्ही त्या ठिकाणी भूगोलाचा अभ्यास करा आणि शुक्रवार शनिवार तुम्हाला थोड्याशा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा लागणार आहे. प्रश्नपत्रिकेचा सराव करा किंवा याच्यातला एखादा विषय तुम्हाला जरा जास्त टफ वाटतोय, ज्याचा अभ्यास कमी झालाय, समजा विज्ञानाचा अभ्यास थोडासा कमी झालाय, तर 100% तिथे सुद्धा तुम्हाला करायचंय. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. आपल्या क्लासमध्ये जे विद्यार्थी 8वी LMMS ला सध्या अभ्यास करत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आताच जवळपास 4 ते 5 प्रकरण, म्हणजे ह्या 15-20 दिवसांमध्ये जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 5-5 प्रकरणं जवळपास पाठांतर करून क्लिअर करून ठेवलेली आहे. कोणताही प्रश्न त्यांना विचारला की उत्तर देता येतं. तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे थोडंसं स्वतःच्या मनाला विचारा. 100% थोडा 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 अभ्यास वाढवत जा आणि तुम्हाला 100% आपण जसं जसं लाईव्ह घेतोय त्या लाईव्हच्या माध्यमातून काही महत्वाच्या नोट्स असतील ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी टाकण्याचा प्रयत्न करेन. इथे पहा, त्यानंतर काय करायचं हे आवरणं पहा. इथे तुम्ही रोज गणिताचा अभ्यास करायचा आहे, रोज बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे. मग 6 ते 7 वेळेत आवरणे. इथे बघा, इथे पाठांतर करायचंय 2 तास कमीत कमी. 9 ते 10 वेळेमध्ये पुन्हा तुम्हाला आवरायचंय किंवा तुमच्या शाळेचा अभ्यास करायचा. आता काहींची शाळा 9 वाजता ते शाळेत जात असतील, मग आल्यावरती कमीत कमी शाळेचा 1 तास अभ्यास तुम्हाला नक्की करायचा आहे, कारण की शाळेचा होमवर्क देखील तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं असतं. आता शाळा तुमची साधारणतः 10 ते 4 असेल, काहींची 9 ते 3 असेल, काहींची 8 ते कदाचित 2 असेल किंवा 1 असेल, असं काहीतरी टाइम टेबल असणार आहे, किंवा 11 ते 5 काहीतरी याच्यापैकीच टाइम टेबल असेल, जास्त काय असं वेगळं नसणार आहे. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला त्या ठिकाणी इथे जर पाहिलं शाळेमध्ये साधारणतः तुम्ही एक 4-5 तास तर 100% असतात, 5 तास धरून चाला जेवण वगैरे सोडून. तर त्या ठिकाणी माझी विनंती असेल, तुम्ही मित्रांसोबत अभ्यासासंदर्भात चर्चा करू शकता. बुद्धिमत्तेचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, काही बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत ते करू शकता. आणि हे लक्षात ठेवा, हे सर्व करत असताना गणिताचे फॉर्म्युले कुठेतरी लिहून ठेवा. बुद्धिमत्ते किंवा वर्ग घन यासारखे जे भाग आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे आहेत तर लक्षात ठेवायचे आहेत. पहा, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्हाला करायच्याच आहेत. आता पुढचा मुद्दा पहा, इथे आवरणे असेल, शाळेचा अभ्यास असेल, शाळा इथे तुमची आहे, आराम आल्यावरती, शाळेतून आल्यावरती 1 तास तुम्ही आराम करू शकता किंवा एखादी तुम्हाला खेळायचं असेल तर एखादा तास खेळू शकता. त्यानंतर 5 ते 7 2 तास कमीत कमी रोज बुद्धिमत्तेला दिलेच पाहिजेत. बुद्धिमत्ता खूप महत्वाची आहे. आपल्या चॅनेलवरती आता सर्व प्रकरणं उपलब्ध करून दिली तुम्हाला. पहा, तुम्ही एकदा चेक करा. 2-2, 3-3, 4-4, 7-7, 8-8 वेळा मी प्रकरणं शिकवली. एक प्रकरण 7-7, 8-8 दरवर्षी घेतो आपण. नवीन वर्गाला नवीन प्रकरण घेत असतो. काही विद्यार्थी मागची प्रकरणं पाहून सुद्धा अभ्यास पुढचा करून ठेवत असतात. तुम्ही सुद्धा करू शकता, त्याचा फायदा करून घेऊ शकता. पहा, त्यानंतर पुढे जर पाहिलं तर गणिताचा देखील रोज 1 तास 100% अभ्यास करायचा आहे. त्या ठिकाणी हलगर्जीपणा करायचा नाही. प्लीज माझी तुम्हाला विनंती असेल, व्यवस्थितपणे तो अभ्यास तुम्ही करू शकता. आणि 8 वाजता आपण जर पाहिलं तर जेवण करायचंय आणि लवकरात लवकर साधारणतः 8 वाजता जेवण, म्हणजे 8 ते 9च्या वेळेमध्ये तुम्हाला जेवण करायचंय आणि साधारणतः 9-9:30 वाजता तुम्ही गुड नाईट करून व्यवस्थित झोपायचं आहे मस्तपैकी. सकाळी पुन्हा 4:45 वाजता उठायचंय. 5 वाजता लाईव्हला सर्वजण वेळेत हजर पाहिजे. मी सुद्धा तुमचं लाईव्ह घेत असतो. त्यामुळं असं हे साधं, सिंपल आणि खूप महत्वाचं प्रभावी वेळापत्रक तुमच्यासाठी मी स्वतः देतोय. त्यामुळे नक्कीच या वेळापत्रकाचा फायदा घ्या. आणि माझी इच्छा आहे दरवर्षीप्रमाणे आपले 2000+ विद्यार्थी कमीत कमी सिलेक्ट होत असतात, त्यामध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे. तुम्हाला ही 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ज्यांना टेलिग्राम ग्रुपची लिंक जर मिळत नसेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुमचं नाव, वर्ग, जिल्हा पाठवा. त्याला मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. आणि सगळ्यांना मी ग्वाही देतो, जर तुम्ही रोजचं 5 वाजताचं लाईव्ह जॉईन केलं, आपला रॅपिड स्टडी कधीतरी सर्च करा तुम्ही नक्की.
तो तुम्ही जर अटेंड केला तर 1001% सांगतो तुम्हाला ही 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मी स्वतः मिळवून देईल. तुम्हाला कोणत्याच क्लासची गरज पडणार नाही याची खात्री सुद्धा मी 100% देतो. तर सर्वांना ही स्कॉलरशिप मिळावी यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.